तलावांचं शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे। या तलावात 24 दिवसात सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून महापालिकेचे प्रदूषण मुक्तीचे प्रयत्न फोल ठरलेत। या प्रकाराबद्दल भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी संताप व्यक्त केलाय। महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णींबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालं आहे। या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आलं आहे। परंतु या कंत्राटदारावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून मेहर नजर ठेवली जात आहे। त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना झाली नाही। परिणामी 24 एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झालाय। त्यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले। परंतु त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नसल्यामुळे 10 मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला होता। तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचं आढळले। या प्रकरणाची महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचं कारण सांगण्यात आलं। प्रदूषण विभागाकडून तलावाची देखभाल केली जाते, मात्र 3 वेळा माशांच्या मृत्यूची घटना घडूनही मृत्यूच्या कारणाचा शोध लागला नाही। शहरातील इतर कोणत्याही तलावात माशांच्या मृत्यूची घटना घडली नाही। त्यामुळे सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणावर 24 दिवसात काहीही प्रयत्न झाले नसल्याबद्दल नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला। या तलावाची स्थिती सुधारण्यात महापालिका अपयशी ठरल्यामुळे सिद्धेश्वर तलाव हा मृत झाला असं समजायचं का, असा सवाल नारायण पवार यांनी केला आहे।